Hello, dear students. Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is describe the phenomena of radioactivity in the given system. So dear student, in our last lecture we have already seen about stability of the nucleus and instability of the nucleus, and why does the radioactivity cause because of the instability of the nucleus that we have seen in the details in our last lecture. So let us see what about the radioactivity and different kind of decays involved in the radioactivity. Let us first once again revise the definition of radioactivity. Radioactivity refers to the particles which are emitted spontaneously from the nuclei as a result of a nuclear instability. आपण ऑलरेडी पाहिलेले की एखाद्या इलेमेंटचा न्यूक्लियस म्हणजे केंद्रक जो आहे तो अस्थिर आहे, इनस्टेबल आहे. आता म्हणजे काय नेमकं ते ऑलरेडी पाहिले आपण. तर इनस्टेबल तो आहे आणि म्हणून त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे डीके होत आहेत, इमिशन ऑफ पार्टिकल्स ऑर रेज होत आहेत स्पॉन्टेनियसली टू अचीव स्टॅबिलिटी. त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणतोय रेडिओ रुदरफोर्डला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये जे काही दिसून आलं ना ते अशा पद्धतीचे डीके आपण पाहिले बघा लेखा की एक रेडिओ सबस्टन्स आहे तो या ठिकाणी लीड ब्लॉकमध्ये ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचे अरेंजमेंट केलेले इलेक्ट्रिकल चार्ज प्लेट्स आहेत आणि त्याला दिसून आलं की अल्फा बीटा आणि गॅमा रेज पार्टिकल कशा पद्धतीनं बिहेव करत असतात. म्हणजे ऑलरेडी तो पण माहीत झालेलं होतं की अल्फा बीटा आणि गॅमा पद्धतीचे अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे जे डीके आहेत ते घडून येत असतात रेडिओ सबस्टन्सच्या रेडिओ दाखवण्यामुळं. ओके, तर आपल्याला हे सुद्धा पाहिलं की हेनरी बॅकवेरेलला आधी सगळ्यात आधी अशा प्रकारच्या इमिशनविषयी माहीत झालं. मारी क्युरी होती, तिनं रेडिओ ही टर्म आहे ती कॉइन केलेली होती आणि रदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये अशा पद्धतीचं बिहेवियर अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकलचं दिसून आलेलं होतं. तर आपण याच्या संदर्भातच आजच्या लेक्चरमध्ये ना डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, आता टाइप्स ऑफ रेडिओ काय आहेत आपण ऑलरेडी पाहिलं. वन्स अगेन परत एकदा पाहू कॅटेगरिकली. टाइप्स ऑफ रेडिओ डीके कोणकोणते डीके आहेत पहा. अल्फा डीके, बीटा डीके अँड गॅमा डीके. काय यांचा अर्थ होतो ते आपण पुढे पाहूया. ओके, तुम्हाला एक गोष्ट सर्वांना माहीत असली पाहिजे की हे सर्व जे घडतं आहे रेडिओ फेनॉमेनॉन, ही जी घटना घडते आहे हे फक्त न्यूक्लिअर इनस्टॅबिलिटीमुळं घडते आहे. एखाद्या न्यूक्लियसच्या इनस्टॅबिलिटीमुळं घडते, स्पॉन्टेनियसली घडते आणि त्याचा उद्देश हाच आहे की तो न्यूक्लियस आहे त्याला स्टेबल स्थितीमध्ये नेण्याचा आहे, स्थिर स्थितीमध्ये नेण्यासाठी हा रेडिओ डीके घडून येतो. आणि मग त्याचे हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. डीके लक्षात घ्या, याचा अर्थ काय कमी कमी होत जाणे की डिसइंटिग्रेट होत जाणे. ओके, आता अल्फा डीके, गॅमा डीके, बीटा डीके पाहण्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं कोणत्या गरजेचं आहेत पहा. मास नंबर, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक सिम्बॉल. ॲक्च्युली तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत आहेत. आता ॲटॉमिक सिम्बॉल म्हणजे काय की ॲब्रिव्हिएशन यूज टू रिप्रेझेंट ॲटम इन अ केमिकल फॉर्म्युला. मास नंबर काय की नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स इन ॲन ॲटम म्हणजे मास नंबर, जो की इथं दाखवलेला आहे की म्हणजे ॲटॉमिक सिम्बॉलच्या लेफ्ट हँड साईडला सुपरस्क्रिप्ट जे आहे इथं ते जे आहे त्याला म्हणतो आपण मास नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन अ ॲटम. ओके, आता या ठिकाणी तुम्ही उदाहरण पाहू शकत असाल कार्बनचं. आता हा कार्बन सी, कॅपिटल सी, हा काय आहे कार्बनचा ॲटॉमिक सिम्बॉल आहे. हा जो आहे तो कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन कार्बन. आणि 12 हा आहे मास नंबर. मास नंबर मीन्स द ॲडिशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन ॲन ॲटम. म्हणजे मास नंबर म्हणजे तुम्हाला समजून आलं, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय समजून आलं. ओके, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे डीकेच्या संदर्भामध्ये. ऑल राईट, चला आता आपण प्रत्यक्ष पाहू. आता अल्फा डीके, डायरेक्ट अल्फा डीके म्हणजे काय हे पाहण्या अगोदर ना आपण एक एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पहा की नॅचरली अल्फा डीके घडून आल्यानंतर कशा प्रकारची स्थिती असते. ओके, दोन उदाहरणं आपण पाहू म्हणजे तुम्हाला मी डेफिनेशन सांगायच्या आधीच तुम्हाला कळेल की अल्फा डीके म्हणजे काय आहे. ओके, जो न्यूक्लियस डिसइंटिग्रेट होणार आहे, ज्या न्यूक्लियसचा डीके होणार आहे लक्षात घ्या त्या डीकेला टर्म आहे पॅरेंट न्यूक्लियस. आता इथं पॅरेंट न्यूक्लियस काय आहे, युरॅनियम 238 हा पॅरेंट न्यूक्लियस आहे. ओके,
पहा, म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस म्हणजे ज्याचा डिके घडून येतो आहे तो न्यूक्लियस म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस. ओके, इथं कोणता न्यूक्लियस आहे? युरेनियम 238 असा आहे. आता चला, डीके घडून आला, आपल्याला माहिती आहे स्पॉन्टेनियस आहे, कुठल्याही प्रकारची बाहेरनं प्रोसेस करायला लागत नाही, हा कंटिन्युअसली हा डीके होतच असतो युरेनियम 238. ओके, काय घडून आलं ह्याचा डीके झाल्यानंतर? पहा तर अल्फा डीके घडून आल्यानंतर अल्फा पार्टिकल इमिट झालेलं आहे. आणि अल्फा पार्टिकल म्हणजे ॲक्च्युली काय झालेलं आहे पहा, तर हेलियम न्यूक्लियस ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचाच पार्टिकल किंवा हेलियम न्यूक्लियसचंच इमिशन होणे युरेनियम 238मधनं, त्याला आपण म्हणत असतोय अल्फा पार्टिकल किंवा अल्फा डीके. आणि दुसरं प्रोडक्ट काय तयार होतं याच्यामध्ये, तर डॉटर न्यूक्लियस तयार होतोय. लक्षात घ्या, म्हणजे पॅरेंट न्यूक्लियसचा डीके झाल्यानंतर, त्याचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर काय इमिट झालेलं आहे या ठिकाणी? हेलियमचा न्यूक्लियस. आणि म्हणजे हेलियमच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन असतात? 2 प्रोटॉन असतात. आणि न्यूट्रॉन किती असतात? 2 असतात. बघा इथे दिसतंय आपल्याला 2 प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन कशा पद्धतीने आहे बघा, इथं रेड कलर, सॉफ्ट रेड कलरमध्ये जे दाखवलं आहे फेंट रेडमध्ये, ते काय आहेत? तर प्रोटॉन आहेत. बघा 2 प्रोटॉन्स आहेत आणि 2 न्यूट्रॉन्स आहेत, म्हणजे ज्याचा मास नंबर किती आहे? 4 आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे? 2 आहेत. म्हणजेच हा काय आहे? हेलियमचा न्यूक्लियस आहे. लक्षात घ्या हा. आणि इमिटेड अल्फा पार्टिकल्स मीन्स अल्फा पार्टिकल म्हणजेच हेलियमचा न्यूक्लियस. आणि डॉटर न्यूक्लियस म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस डिसइंटिग्रेट झाल्यानंतर त्याचं कोणत्या न्यूक्लियसमध्ये पुढं रूपांतर होतं अल्फा पार्टिकलचे इमिशन सोडून, त्याला म्हणायचं डॉटर न्यूक्लियस. डॉटर न्यूक्लियस काय झाला इथं? थोरियम. आता डॉटर न्यूक्लियस आणि पॅरेंट न्यूक्लियसमध्ये काय फरक दिसून येतो आहे पहा. आपल्याला हे तर कळालं की त्याचं डिसइंटिग्रेशन झालं अल्फा पार्टिकल. मग अल्फा पार्टिकल इमिट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसून येते बघा, की ॲटॉमिक नंबर आहे तो कितीने रिड्यूस झालेला आहे. इथं जर का युरेनियमचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, तर थोरियमचा किती आहे आता? 90 आहे. आणि मास नंबर कितीने रिड्यूस झालेला आहे? 4नं. म्हणजे मास नंबर इज रिड्युस्ड बाय 4 अँड ॲटॉमिक नंबर इज रिड्युस्ड बाय 2. समजून आलं का अल्फा डीकेमध्ये काय घडून येत आहे? अल्फा डीके म्हणजे सिम्पली हेलियमचा न्यूक्लियस जो आहे तो म्हणजेच अल्फा पार्टिकल असतो. आणि त्यानंतर जो डॉटर न्यूक्लियस राहतं त्याच्यामध्ये मास नंबर हा 4नं रिड्यूस होतो आणि ॲटॉमिक नंबर हा 2नं रिड्यूस होतो पॅरेंट न्यूक्लियसच्या तुलनेमध्ये. ओके, आपण आणखीन एक उदाहरण पाहू अल्फा डीकेचं. हो का, हे एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहतो आहोत. हा पॅरेंट न्यूक्लियस या ठिकाणी आहे बघा, त्याचा मास नंबर किती आहे? 226. आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 88. ओके, रेडॉन. आता रेडॉनचा अल्फा डीके घडून आला पहा, अल्फा डीके इथं घडलाय म्हणजेच काय झालं? हेलियमचा न्यूक्लियस इथं बाहेर पडलेला आहे पहा. ओके, 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स, म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस बाहेर पडल्यानंतर आता जे हे डॉटर न्यूक्लियस आपल्याला मिळालेलं आहे त्याची कशा पद्धतीनं आहे पहा, त्याचे मास नंबर आणि त्याचा ॲटॉमिक नंबर. मास नंबर आहे तो 4नं रिड्यूस झालेला आहे आणि ॲटॉमिक नंबर आहे तो 2नं रिड्यूस झालेला आहे. एक वेगळाच आपल्याला न्यूक्लियस या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो आता सिम्पली अल्फा डीके म्हणजे काय? अल्फा डीके इज अ टाईप ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह डीके इन विच अन ॲटॉमिक न्यूक्लियस इमिट्स अन अल्फा पार्टिकल. आणि म्हणजेच आपण सांगितलं अल्फा पार्टिकल म्हणजेच काय? हेलियम न्यूक्लियस अँड देअर बाय ट्रान्सफॉर्म्स or decays into a different atomic nucleus with a mass number that is reduced by a 4 and an atomic number that is reduced by a 2. बघा इथं आपण परत एकदा हे ऑलरेडी पाहिलेलं उदाहरण परत एकदा पाहू. या ठिकाणी जी डिस्क्रिप्शन दिले त्यानुसार की अल्फा डीके म्हणजे काय, की एक असा रेडिओ ॲक्टिव्ह डीके आहे ज्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल इमिट होतो. म्हणजेच कोण इमिट होतं? हेलियमचा न्यूक्लियस. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जातं की अल्फा डीके म्हणजे हेलियमचा ॲटम डीके होतो. तसं नाही, ते चूक आहे. ते हेलियमचा न्यूक्लियस फक्त इमिट होतो. हेलियमचा न्यूक्लियसचं इमिशन म्हणजेच अल्फा पार्टिकलचं इमिशन. आणि कोण आणि हा जो पॅरेंट न्यूक्लियस आहे तो कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतो? तर एका अशा न्यूक्लियसमध्ये म्हणजे डॉटर न्यूक्लियसमध्ये तो ट्रान्सफॉर्म होतो ज्याचा मास नंबर हा रिड्यूस झालेला आहे 4नं आणि ॲटॉमिक नंबर आहे तो रिड्यूस झालेला आहे 2नं. ओके, त्याला आपण म्हणत असतोय अल्फा डीके. समजलं? म्हणजे थोडक्यात अल्फा डीकेमध्ये हेलियमचा न्यूक्लियस बाहेर पडत असतो आणि त्या न्यूक्लियसलाच आपण अल्फा पार्टिकल असं म्हणत असतो. ओके, तर ह्याला म्हणायचं अल्फा डीके. आता प्रॉपर्टीज ऑफ अल्फा पार्टिकल्स काय आहेत बघा.
इट इज पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल. लक्षात घ्या, अल्फा पार्टिकल हे पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल असतो. कारण का, आपण आधी सांगितलेलं आहे की तो हेलियमचा न्यूक्लियस आहे अल्फा पार्टिकल म्हणजे. आणि हेलियमच्या न्यूक्लियसमध्ये काय आहे, 2 न्यूट्रॉन आणि 2 प्रोटॉन आहेत. आता न्यूट्रॉनवर तर काही चार्ज नाही आणि प्रोटॉनवर चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह, म्हणजेच +2 इतका चार्ज असतो अल्फा पार्टिकल. आणि ज्या अर्थी हे चार्जड आहे त्याचा अर्थ इट कॅन बी डिफ्लेक्टेड ऑर इट कॅन बी डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. अल्फा पार्टिकलला इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डच्या साह्यानं डिफ्लेक्ट केलं जाऊ शकतं बिकॉज इट इज चार्जड पार्टिकल. लो पेनिट्रेटिंग पॉवर सो दॅट द शीट ऑफ पेपर कॅन स्टॉप द रेज. अल्फा पार्टिकल्स जे आहेत ना, ती त्यांची पेनिट्रेटर म्हणजे भेदून जाण्याची क्षमता जी आहे ना, ती इतकी कमी आहे की त्यांना साधा पेपरची एक शीट आहे ना, ती सुद्धा रोखू शकते. देअर स्पीड रेंजेस फ्रॉम 110 to 120 टाइम्स द स्पीड ऑफ लाईट. लाईटच्या स्पीडच्या तुलनेत अत्यंत कमी स्पीड असतं. लक्षात घ्या, 1/10 जरी म्हटलात तुम्ही स्पीड ऑफ लाईटच्या, तरी तितकं कमी स्पीड हे अल्फा पार्टिकल्सचं असतं. इट हॅज हाय आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी अतिशय जास्त आहे. वेन अॅन ॲटम इमिट्स अॅन अल्फा पार्टिकल, इट्स ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2 अँड मास नंबर डिक्रीजेस बाय 4. हे आपण ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळी एक अल्फा पार्टिकल इमिट होतो एका न्यूक्लियसमधनं, त्यावेळी त्याचा मास नंबर आहे तो रिड्यूस होत असतो 4 आणि ॲटॉमिक नंबर रिड्यूस होत असतो 2. अल्फा पार्टिकल्स अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट्स अँड कॅन प्रोड्यूस फ्ल्युरोसन्स. आपण रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेलं आहे की फोटोग्राफिक प्लेट्सना अफेक्ट करत असतो अल्फा पार्टिकल आणि फ्ल्युरोसन्स हा फेनॉमिनॉन सुद्धा दिसून येत असतो. अल्फा पार्टिकल्स कॅन ट्रॅव्हल ओनली फ्यू सेंटीमीटर डिस्टन्स इन एअर. अल्फा पार्टिकल जास्त अंतर जाऊ शकत नाहीत. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत अल्फा पार्टिकलच्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अल्फा डीके. नो बीटा डीके. आता बीटा डीकेमध्ये काय बघा, बीटा डीके सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बीटा डीकेचे 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. बीटा डीके अकर्स इन वन ऑफ द 2 वेज. 2 प्रकारे अल्फा डीके बीटा डीके आहे तो आपल्याला दिसून येऊ शकतो. कोणते आहेत बघा, बीटा मायनस डीके आणि बीटा प्लस डीके. हे सुद्धा आपण पाहणार आहोत नेमकं काय आहे ते पहा. एक प्रकार काय आहे, व्हेन द न्यूक्लियस इमिट्स अन इलेक्ट्रॉन अँड अन अँटी न्यूट्रिनो इन अ प्रोसेस दॅट चेंजेस अ न्यूट्रॉन टू अ प्रोटॉन. एक डीके कुठल्या प्रकारचा आहे पहा, की ज्या डीकेमध्ये न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये कन्व्हर्जन होत असताना एक इलेक्ट्रॉनवर जेवढा चार्ज आहे तेवढा चार्ज आणि एक अँटी न्यूट्रिनो बाहेर पडत असतो, त्याला आपण म्हणतो बीटा मायनस डीके. आणि दुसऱ्या प्रकारचा कोणता डीके आहे तर बीटा प्लस डीके म्हणजे काय, व्हेन द न्यूक्लियस इमिट्स अ पॉझिट्रॉन अँड अ न्यूट्रिनो इन अ प्रोसेस दॅट चेंजेस प्रोटॉन टू अ न्यूट्रॉन, त्याला म्हणतो आपण बीटा प्लस डीके. आता तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल एक पहिलं पहा. आता हा बीटा मायनस डीके ह्याच्यामध्ये काय आहे पहा, आपण कार्बनचा न्यूक्लियस घेतलेला आहे. आता कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत आणि 8 न्यूट्रॉन्स आहेत या ठिकाणी. बीटा मायनस डीके जो घडून येतो त्याच्यामध्ये काय घडत असतं पहा, की एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन एका प्रोटॉनमध्ये होत असतं. बघा मी काय म्हणतोय, एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन एका प्रोटॉनमध्ये घडत असतं. त्या प्रोसेसमध्ये एक इलेक्ट्रॉन एवढा चार्ज आणि एक अँटी न्यूट्रिनो पार्टिकल बाहेर पडत असतात. बघा, म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की बीटा मायनस डीकेमध्ये कन्व्हर्जन कोणाचं होत आहे, एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन एका प्रोटॉनमध्ये घडून येते. बरोबर आहे, म्हणजे एका न्यूट्रॉनची संख्या, एक न्यूट्रॉन कमी होणार आणि एक प्रोटॉनची संख्या वाढणार. म्हणून तुम्हाला इथे दिसते बघा, जर का कार्बनमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत आणि 8 न्यूट्रॉन्स आहेत, त्याचा बीटा मायनस डीके झाल्यानंतर एक न्यूट्रॉन कमी होणार, कारण तो कशामध्ये कन्वर्ट झाला, प्रोटॉनमध्ये. म्हणजे एका प्रोटॉनची संख्या वाढणार, म्हणजे 7 न्यूट्रॉन्स आणि 7 प्रोटॉन्स आहेत, म्हणजे 7 न्यूट्रॉन्स आणि 7 प्रोटॉन्स. म्हणजे जे कन्व्हर्ट झालेला न्यूट्रॉन आहे प्रोटॉनमध्ये कन्वर्ट झाला, एक न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट झाला आणि त्या प्रोसेसमध्ये काय बाहेर पडलेलं आहे, याच्यामध्ये एक अँटी न्यूट्रिनो आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर पडलेलं आहे. तर ह्या प्रोसेसला म्हणतात बीटा मायनस डीके. तर बीटा प्लस डीकेमध्ये काय घडून येतं आहे पहा, की कार्बनचं या ठिकाणी उदाहरण घेतलं तर आपण इथं पहा कार्बन 10चं उदाहरण घेतोय. इथं 6 प्रोटॉन्स आहेत आणि 4 न्यूट्रॉन्स आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये बीटा प्लस डीके कडून येते, म्हणजे एक प्रोसेस काय कडून येते की इथं आता एका प्रोटॉनचं कन्व्हर्जन एका न्यूट्रॉनमध्ये घडून येत आहे
आणि त्या प्रोसेसमध्ये एक न्यूट्रिनो पार्टिकल आणि एक पॉझिट्रॉन आहे तो बाहेर पडतो. बघा इथं आपल्याला दिसून येत आहे की बीटा प्लस डीकेमध्ये एका प्रोटॉनचं कन्व्हर्जन एका न्यूट्रॉनमध्ये होते. म्हणजे एक प्रोटॉनची संख्या कमी होणार आणि एका न्यूट्रॉनची संख्या वाढणार. म्हणजे इथं 6 प्रोटॉन आहेत तर 5 प्रोटॉन झाले आणि 4 न्यूट्रॉन्स आहेत तर 5 न्यूट्रॉन्स या ठिकाणी झाले आहेत. आणि हा डीके घडून येत असताना एक न्यूट्रिनो बाहेर पडतो आणि एक पॉझिट्रॉन बाहेर पडतो. आता या ठिकाणी मला एक गोष्ट काय सांगायची आहे पहा तुम्हाला महत्त्वाची, की हा जो इलेक्ट्रॉन आपण म्हणतोय तो इलेक्ट्रॉन हा जे ॲटम्सच्या ऑर्बिट्समध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन असतात तसा हा इलेक्ट्रॉन नाही. तो तितका चार्ज फक्त बाहेर पडतोय, तेवढे इक्विव्हॅलंट चार्ज बाहेर पडतोय. हा इलेक्ट्रॉन पार्टिकल नव्हे, लक्षात घ्या. तर बीटा मायनस डीकेच्या संदर्भात तुम्ही ह्या गोष्टी आहेत त्या ध्यानात ठेवल्या पाहिजेत. थोडंसं आणखीन डिटेलमध्ये बघू आपण. इन बीटा मायनस डीके अ न्यूट्रॉन फर्स्ट ब्रेक्स डाऊन इनटू अ प्रोटॉन अँड अन इलेक्ट्रॉन. हे बघा काय घडत असतं बीटा मायनस डीकेमध्ये, की हा न्यूट्रॉन आहे आता इथं तुम्हाला येलो कलरमध्ये दिसतोय. तो कशामध्ये ब्रेक होतो? एका प्रोटॉन एका इलेक्ट्रॉनमध्ये प्लस एका अँटी न्यूट्रॉनमध्ये. तो इथं दाखवलेला नाही आहे. देन द इलेक्ट्रॉन इज इमिटेड फ्रॉम द न्यूक्लियस वाईल द प्रोटॉन स्टेज इनसाइड द न्यूक्लियस. बघा काय आहे की न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन जो प्रोटॉन आणि जो इलेक्ट्रॉन तयार झालेला आहे त्यापैकी जो इलेक्ट्रॉन चार्ज आहे तो बाहेर पडतो आणि प्रोटॉन तसाच न्यूक्लियसमध्ये राहतो. त्यामुळे काय होतं की रिझल्टिंग न्यूक्लियस हॅज 1 मोर प्रोटॉन अँड 1 लेस न्यूट्रॉन आहे. आणि त्याच्याबरोबर उलटं बीटा प्लस डीकेमध्ये काय घडतं आहे पहा, की एका प्रोटॉनचं कन्व्हर्जन घडतं आहे एक न्यूट्रॉनमध्ये आणि पॉझिट्रॉनमध्ये घडतं आहे. त्यापैकी न्यूट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसमध्येच राहतो आणि पॉझिट्रॉन आहे तो निघून जातो न्यूक्लियसच्या बाहेर. पॉझिट्रॉन आणि न्यूट्रिनो बाहेर निघून जातात ॲक्च्युली. आणि त्यामुळे होतं काय की द रिझल्टिंग न्यूक्लियस हॅज 1 लेस प्रोटॉन अँड 1 मोर न्यूट्रॉन. हे आपण आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलेलंच आहे. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ बीटा पार्टिकल्स काय आहेत बघा. इट इज चार्जड पार्टिकल. बीटा पार्टिकल ही चार्जड पार्टिकल आहे. सो इट कॅन बी डिप्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. पेनिट्रेटिंग पॉवर सच दॅट इट कॅन पास थ्रू पेपर, क्लोथ्स अँड स्किन. पेपर, स्किन किंवा क्लोथ्समधून बीटा पार्टिकल पास होऊ शकतात. देअर स्पीड हायर दॅन अल्फा पार्टिकल्स. त्यांचं स्पीड जे आहे ना ते अल्फा पार्टिकल्सच्या पेक्षा जास्त असतं स्पीड. म्हणजे काय 90% ऑफ स्पीड ऑफ अ लाईट असतं ते. इट हॅज अ लेस आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी लेस आहे. बीटा पार्टिकल्स अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट्स अँड कॅन प्रोड्यूस फ्लोरोसन्स. हे माहीत आहे आपल्याला, फोटोग्राफिक प्लेट्सना ते अफेक्ट करतात. बीटा पार्टिकल्स कॅन ट्रॅव्हल 2 to 3 मीटर्स डिस्टन्स. म्हणजे अल्फा पार्टिकल काही सेंटीमीटर जाऊ शकतात तर हे काही मीटर 2 ते 3 मीटर ट्रॅव्हल करू शकतात. तर याला आपण काय म्हणत असतोय, अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज ऑफ बीटा पार्टिकल्स आहेत. समजून आलं. बीटा डीके हा 2 प्रकारचा आहे, बीटा मायनस बीटा प्लस. तुम्ही परत एकदा हे पाहून समजू शकता. ओके, आता गॅमा डीके. आता गॅमा डीके हा ह्या 2 प्रकारच्या डीकेंपेक्षा कशा पद्धतीने वेगळा आहे ना ते आपण या ठिकाणी आता इथं पाहूया. बघा, गॅमा डीके इज 1 टाईप ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह डीके दॅट अ न्यूक्लियस कॅन अंडरगो. एक विशिष्ट प्रकारचा असा हा रेडिओ डीके आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डीके आहे, गॅमा डीके आहे, जो एका न्यूक्लियसमध्ये घडून येतो. व्हॉट सेपरेट्स दिस फ्रॉम अ डीके प्रोसेस फ्रॉम अल्फा और बीटा डीके इज दॅट नो पार्टिकल्स आर इजेक्टेड फ्रॉम द न्यूक्लियस वेन इट अंडरगोज दिस टाईप ऑफ अ डीके. अल्फा डीके आणि बीटा डीकेपेक्षा गॅमा डीके हा कोणत्या पद्धतीत वेगळा आहे, तर ज्यावेळी इथल्या पॅरेंट न्यूक्लियसचा डीके होतो त्यावेळी कुठल्याही प्रकारचं पार्टिकल्स बाहेर पडत नाहीत. लक्षात घ्या, ज्यावेळी गॅमा डीके घडून येतो त्यावेळी कोणत्याही प्रकारचे पार्टिकल्स बाहेर पडत नाहीत, अनलाईक अल्फा और बीटा डीकेज. लक्षात घ्या की अल्फा पार्टिकल्स अँड बीटा पार्टिकल्स जसे अल्फा बीटा डीकेमध्ये बाहेर पडतात तसे गॅमा डीकेमध्ये कुठलेही पार्टिकल्स बाहेर पडत नाहीत. त्याऐवजी काय घडतं, इन्स्टेड काय होतं, हाय एनर्जी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अ गॅमा रे फोटॉन इज रिलीज्ड. तर गॅमा रे म्हणजे हायली एनर्जेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बाहेर पडतात. लक्षात घ्या, इथं गॅमा रेडिएशन म्हणजे थोडक्यात हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बाहेर पडतात, कुठलाही पार्टिकल बाहेर पडत नाही. ओके, आता इथं गॅमा डीकेचं एक उदाहरण पाहायचं या ठिकाणी आपण दिलेलं आहे. हा पॅरेंट न्यूक्लियस आहे, त्याचा मास नंबर किती आहे 240 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 94. ओके, त्याचा गॅमा डीके घडून आल्यानंतर मास नंबर किंवा ॲटॉमिक नंबरमध्ये काही फरक पडत नाही. फक्त काय बाहेर पडलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी बाहेर पडलेली आहे. लक्षात घ्या त्याच्यामधून.
आता हे कशामुळं घडून येतं काय ते आपण पुढं पाहणारच आहोत. पण तुम्हाला ही गोष्ट फरक समजून आला की जसं की अल्फा आणि बीटा डिकेमध्ये मास नंबर किंवा ॲटॉमिक नंबर वगैरे वगैरे ह्या फॅक्टर्समध्ये फरक पडत होता. आता तुम्ही ह्याचा जर उदाहरण घ्या अल्फा डिकेचं, तर तिथं मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर दोन्हीमध्ये फरक पडत होता. तर इथं जर बघाल तुम्ही बीटा डिकेमध्ये, तर तिथं मास नंबरमध्ये फरक पडत नव्हता, परंतु ह्या बाकीच्या फॅक्टरमध्ये फरक पडत होता. गॅमा डिकेमध्ये कोणताही फरक मास नंबर किंवा ॲटॉमिक नंबरमध्ये घडून येत नाही. म्हणजे पॅरेंट न्यूक्लियसचं जो ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर आहे तोच डॉटर न्यूक्लियसचा सुद्धा राहतो. फक्त एक हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ना, ते बाहेर पडत असतं गॅमा डिकेमध्ये. ओके, आता हे पुढे पहा. Usually after alpha or beta decay, the product nucleus is formed in an excited state and it reaches a stable state after gamma emission. म्हणजे हे नेमकं काय डायग्रॅमॅटिकली पहा या ठिकाणी की समजा ओरिजिनल न्यूक्लियस आहे, म्हणजे कुठला पॅरेंट न्यूक्लियस आहे. ओके, होतं काय की ज्यावेळी त्याच्यामध्ये अल्फा और बीटा डीके घडून येतो त्यावेळी आपल्याला काय माहिती आहे की त्यातनं काही पार्टिकल्स बाहेर पडले. त्यानंतर ॲक्च्युअली जे डॉटर न्यूक्लियस आहे किंवा प्रोडक्ट न्यूक्लियस आहे तो एक्सायटेड स्टेटला असतो. आणि आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट जास्त काळ एक्सायटेड स्टेटला राहत नाही. तर त्यामुळे ते एक्सायटेड स्टेटमधनं ग्राउंड स्टेटमध्ये येण्यासाठी तो प्रोडक्ट न्यूक्लियस आहे तो प्रयत्न करत असतो. आणि तो प्रयत्न करत असताना किंवा एक्सायटेड स्टेटमधनं ग्राउंड स्टेटमध्ये येत असताना तो प्रोडक्ट न्यूक्लियस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करतो. त्यालाच आपण गॅमा रेज असं म्हणतो. लक्षात घ्या, म्हणजे अल्फा किंवा बीटा डिके एखाद्या पॅरेंट न्यूक्लियसचा झाल्यानंतर त्याच्यानंतरचा जो पॅरेंट न्यूक्लियस आहे तो एक्सायटेड स्टेटमध्ये असतो आणि तो ग्राउंड स्टेटला येत असताना काही एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जी बाहेर सोडतो, हाय व्हॅल्यू असते त्या एनर्जीची, त्यालाच आपण गॅमा रेज असे म्हणतो. समजलं का? ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल इथं. इन द केस ऑफ गॅमा इमिशन द न्यूक्लियस चेंजेस ओनली इन इट्स एनर्जी स्टेट. लक्षात घ्या, एनर्जी स्टेट चेंज होत्या न्यूक्लियसची त्याच्यामध्ये. बाय पार्टिकल इमिशन द न्यूक्लियस चेंजेस इन टू अनादर. समजून घ्या फरक या ठिकाणी की अल्फा आणि बीटा पार्टिकलचं इमिशन झाल्यानंतर पॅरेंट न्यूक्लियस हा कन्वर्ट होतो डॉटर न्यूक्लियसमध्ये. परंतु गॅमा इमिशन अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये फक्त एनर्जी स्टेट बदलते आहे, कुठल्याही प्रकारचं न्यूक्लियसचं जे कॉन्फिगरेशन आहे ते या ठिकाणी बदलत नाही आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी तुम्ही समजून घेण्याच्या आहेत. कसा फरक आहे अल्फा बीटा आणि गॅमा डीकेमध्ये. ओके, आता इथं या ठिकाणी परत एक उदाहरण तुम्ही पहा बरं गॅमा डीकेचं दिलेलं आहे. आता हे बघा, हा न्यूक्लियस आहे सुरुवातीचा. ओके, त्याचं कॉन्फिगरेशन बघा काय, 137 मास नंबर आहे, 56 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. चला, गॅमा डीके घडून आला म्हणजेच गॅमा फोटॉन एक बाहेर पडला. म्हणजेच काय झालं, फक्त एनर्जी स्टेट चेंज केलेली आहे या न्यूक्लियसनं. याची एनर्जी फक्त यातनं बाहेर पडल्यामुळे तो थोडा आणखीन एनर्जी व्हॅल्यू कमी झाली आहे. परंतु त्याचं कॉन्फिगरेशन आहे जे आहे म्हणजे मास नंबर आणि इन द फॉर्म ऑफ ॲटॉमिक नंबर ते मात्र सेमच राहिलेलं आहे. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ गॅमा रेज काय आहेत पहा. दे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड नॉट पार्टिकल्स. ते पार्टिकल्स नाहीत तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत गॅमा रेच्या. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, कांट बी डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये गॅमा रेचं डिफ्लेक्शन घडून येत नाही, कारण ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. दे ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट. जे गॅमा रेज आहेत ते प्रकाशाचा जो वेग आहे म्हणजे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद या वेगानंच ते जात असतात. दे ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट. इट हॅज अ व्हेरी लेस आयोनायझेशन एनर्जी. दे हॅव हाय पेनिट्रेटिंग पॉवर. गॅमा रेची पेनिट्रेटिंग पॉवर अतिशय जबरदस्त, अतिशय भेदक असते. लक्षात घ्या, खूपच जास्त अशी या प्रकारची त्याची पेनिट्रेटिंग पॉवर असते. आणि मानवी शरीरासाठी गॅमा रेज हे खूपच घातक असतात. गॅमा रेज अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट्स अँड कॅन प्रोड्यूस फ्लोरोसन्स. ते फोटोग्राफिक प्लेट्सना ऑब्वियसली अफेक्ट करतात आणि फ्लोरोसन्स इफेक्ट त्यांच्यामध्ये दिसून येतो. आता इथं बघा, इथे ते कम्पॅरिझन दिले बघा पेनिट्रेटिंग पॉवरच्या संदर्भामध्ये. आता अल्फा पार्टिकल जर का तुम्ही बघाल, बघा हे कशा पद्धतीने आहे. प्लास्टिक त्यांना रोखू शकतं, पेपरची शीट जी आहे तीच त्यांना ऑलरेडी रोखू शकते इथं, त्यामुळे पुढचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. म्हणजे ते इतकी त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर कमी आहे की शीट ऑफ अ पेपर कॅन ऑल्सो स्टॉप देम. बीटा पार्टिकलची पेनिट्रेटिंग पॉवर जरा जास्त आहे अल्फापेक्षा. म्हणजे ते कसे आहेत पहा की ते पेपर ऑफ शीटमध्ये जाऊ शकतात पण प्लास्टिक वगैरे आहे ते त्यांना रोखू शकतं.
आता या ठिकाणी जर का तुम्ही पाहाल तर गॅमा रेज जे आहेत ते मात्र पहा पेपर शीट जे आहेत त्यातनं जाऊ शकतात, आपल्या स्किनमधनं आरपार जाऊ शकतात, स्टील जे आहे त्याच्यातनं ते आरपार जाऊ शकतात आणि लेडमधनं पण ते आरपार जाऊ शकतात. म्हणजे समजून घ्या की गॅमा रेजची भेदन शक्ती म्हणजे पेनेट्रेटिंग पॉवर जी आहे ती किती भीषण आहे, लक्षात घ्या किती मजबूत आहे, किती हाय व्हॅल्यू आहे त्याची. ओके, सो दिस इज ऑल अबाउट alpha decay, beta decay and gamma decay. I hope you all might understand the point. Okay, thank you dear students.